ऐकलात ना शिवबा काय म्हणतायत ते? काय म्हणाले? दरबारात येणार पण बादशाला मुजरा करणार नाहीत म्हणतायत. महाराज, एक वेळ घाणमोरीला बसवलेल्या विजयनगरच्या सम्राटाच्या मस्तकाला आम्ही मुजरा करू, पण या बादशाला करणार नाही. अहो वाईट दिसतंय. शेवटी बादशाही रीतिरिवाज आहे ते पाळले गेलेच पाहिजेत. आणि यात गैर काय आहे? राणी साहेब, हे सगळं आम्हाला पटत नाही. तसं असेल तर मग त्यांना दरबारात नेऊ नका. दरबारात यावंच लागेल आणि दरबारात आल्यानंतर बादशहाला कुर्निशात हा करावाच लागेल. महाराज, शिवबांना आम्ही लहानपणापासून कधीही झुका असं शिकवलं नाही, कोणासमोर वाका हे सांगितलं नाही. या 2 शब्दांची त्यांची कधी सलगी झालीच नाही. मग सलगी करून द्या. आमच्याकडून ती अपेक्षा ठेवू नका. म्हणजे स्पष्टच सांगायचं तर आम्ही शिवबांना कुर्निसात करा, बादशाह समोर झुका असं सांगणार नाही. तत्व तुटेल आणि तत्व शाबूत राहिलं पाहिजे. तत्व शाबूत राहील पण आमची फरजंदगी तुटेल, त्याचं काय? लेकराच्या बाण्यासमोर फरजंदगीची काय तमा? काय काय बोलतात तुम्ही? स्पष्टच सांगायचं तर ज्याला गरुड झेप घ्यायला शिकवले तो आता पिंजऱ्यातल्या पेरूची फोड चोचीत कशी धरेल? ज्याला अन्यायावर झडप घालायला शिकवलंय त्याला त्या अन्यायकर्त्याच्या समोर झुक हे सांगणं कितपत योग्य आहे? ज्याला विजापुरास आणताना हा कंसाचा महाल असं म्हणून सांगून आणलंय त्याला त्या कंसासमोरच नतमस्तक व्हा असं आम्ही कसं सांगू? पण राणी साहेब, एक राजकीय डाव समजून खेळायला काय हरकत आहे? 12 कोसांवरून आमचा मुजरा आमचा कुर्निश बादशाहपर्यंत पोहोचतो, पण बादशाह जेव्हा स्वतः समोर असतात तेव्हा एक रिवाज म्हणून आम्हाला देखील कुर्निश हा घालावाच लागतो. ह्यात गैर काय आहे? वेस्तव भासतो म्हणून टाळायचा? मग पुढे जाऊन जो वणवा पेटवायचा आहे तो कसा पेटवणार आहात? चटके बसणार. थोडं सहन करायला शिकवा त्यांना. कठीण वाटतंय पण आम्ही बोलू शिवबांची. वजीर सल्तनत, ये क्या है? आज भाला लेकर घूम रहे हैं आप? आलिजा, ये मामूली भाला नहीं है। इसी भाले के नोक पर फरजंद शाहजी का सर अटकने वाला है। क्या मतलब? मतलब हमारा तीर सही निशाने पर बैठा है। आपको जो भी बात कहनी है साफ साफ कहिए, इस तरह घुमा फिरा कर बात मत कीजिए। आलिजा, पहले आप ये तोहफा हमसे कबूल कीजिए और मार दीजिए अपने अजीज दुश्मन को। शाहजी को? शाहजी को ऐसे ही मार दूं? गुनाह क्या है उनका? दुश्मन के गुनाहों का इंतजार नहीं करते आलिजा, पहले से ही अपना हथियार तैयार रखते हैं। हमारा सिपह सालार मुलाकात रद्द होने की खबर देकर आया है और सिवा के दिल की बेइज्जती की आग को भी भड़का कर आया है और ये बताया है कि पहले आप सुगंधा नायकिन से मिलेंगे, बाद में फरजंद शाहजी को अगर फुर्सत मिली तो। बस इतनी सी बात और सिवा गुस्सा हो गया? अपने बाप की बेइज्जती बर्दाश्त नहीं कर पाया वो। खबर पक्की है कि गुस्से में सीवा सराय छोड़कर भाग निकला। तो अगर शाहजी अपने बेटे को दरबार में नहीं ले आया तो शाही फरमान की तौहीन होगी और इसका अंजाम ये होगा कड़ी से कड़ी सजा। और ये भाला और शाहजी का सर। बहुत खूब वजीर सल्तनत, बहुत खूब। आपकी अक्लमंदी की दाद देनी पड़ेगी। एक छोटी सी चिंगारी को शोलों में तब्दील किया आपने।
शिवबा, आता दरबारात जाण्याची वेळ झाली. आता हो नाही म्हणू नका. आम्ही तर नाहीच म्हणालोय पहिल्या दिवसापासून. शिवबा, आबासाहेबांचा विचार करा. त्यांचाच विचार केला म्हणून तर इथवर आलो, नाहीतर तेही आलो नसतो. मुळात विजापुरात येऊन त्या बादशहाला मान देत बसणं म्हणजे आम्ही आमचा स्वाभिमान गमावण्यासारखं आहे. परंतु बादशाला मान दिला तर तुमचा स्वाभिमान कसा दुखवेल? ते तुम्ही 12 मावळात फिरल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. शिवबा, आम्हाला 12 मावळ्यातल्या अन्यायाची कल्पना आहे, पण आता स्वतःहून बादशाह सलामतांनी निमंत्रण पाठवलं. तुमचं लग्न झालंय, त्यासाठी शाही तोफा देऊन ते मुबारकबाद देणार आहेत. त्यांचा मान नको का राखायला? दादासाहेब, आमचं लग्न होऊ नये म्हणून त्यांनीच आमच्या लग्नात विघ्न आणली. त्या आम्हीने तर फलटणला जाऊन निंबाळकरांना धमकावलं ही सोयरीक तोडा म्हणून. आणि एवढंच नाही तर आबासाहेबांचा आमच्या मांडवाच्या दिशेने निघालेला घोडाही त्यांनी चढवला. अडवला की नाही? हो. त्यामुळेच तुम्ही येऊ शकला नाहीत. आमच्या धाकट्या मातोश्री येऊ शकल्या नाहीत. किती वाट पाहिली आम्ही तुमची. आणि आता ते जे मोडता घालत होते ते मुबारकबाद देण्यासाठी आमंत्रण देतात. याला प्रेम समजायचं की राजनीती समजायची की मग मखलाशी? शिवबा, आणि तुमचे हे अर्ज वाग्रह ऐकून ना मला आणखी संताप येतो. का घाबरता तुम्ही त्या बादशहाला? मनसबदार आहात म्हणून? शिवबा, तुम्ही परिस्थिती समजून घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजा रामरायांचं राजमस्तक पाहून आम्ही आणखी ठाम केलं. आमचा स्वाभिमान दुखवेल असं कोणतंही कृत्य करायचं नाही म्हणून. सलाम वालेकुम वजीर आला. वालेकुम अस्सलाम. आइए आइए रंडुल्ला खान, आइए. सब खैरियत? कोई परेशानी, कोई तकलीफ? बिल्कुल नहीं. आपकी दुआ है. आपके अजीज दोस्त फरजन शाहजी को दरबार में हाजिर होने का फरमान भेजा है. अभी तक निकले नहीं है सराय से. आपको कैसे पता? पता कर लेते हैं. वजीर आदिल शाही सल्तनत है हम. उन्हें कोई परेशानी, कोई तकलीफ, कोई दिक्कत? परेशानी, तकलीफ वो भी आपके होते हुए? बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं. बस वो आते ही होंगे. आना तो पड़ेगा ही. बादशाह के सामने किसका चलता है? बस आते आते उन्हें इतनी देर ना हो जाए कि इंतजार करने की हद ही खत्म हो. क्या मतलब? मतलब ये, शाहजी का छोटा बेटा सीवा अरमान से नाराज है, दरबार में आना नहीं चाहता. नहीं नहीं, ऐसी कोई बात नहीं है. मैं आपको यकीन दिलाता हूँ. नहीं नहीं, अगर नाराजगी है भी तो दरबार में बादशाह के सामने छुपा कर रखनी पड़ती है. बादशाह की मर्जी कब खफा हो जाए. मुरार जगदेव का हाल आपने देखा ही है. कटा सर, कटी जुबान. दरबारी आदब सीवा जानता नहीं है. डर है कि उससे कोई गलती ना हो. गलती? हाँ, गलती ना हो जाए, नहीं तो हम सब हिसाब रखते हैं. गुना की पहाड़, गणपति का मंदिर, सोने का हल, सब कुछ बादशाह के सामने बयां करूंगा. बस मौका मिलने की तलाश है. बहुत खूब, बहुत खूब वजीर आला. वजीर आला, हमें थोड़ा काम है, वो निपटा कर आते हैं हम. आइए, काम निपटा कर आइए. यकीनन ये दरबार हकीकतें यादगार रहेगा. लोग सालों तक नहीं भूलेंगे, नहीं भूलेंगे, नहीं भूलेंगे.
शिवबा, शिवबा, तुमचा स्वाभिमान दुखावेल असं आम्ही तुम्हाला काहीही करायला सांगणार नाही. परंतु आबासाहेब, शिवबा, तुम्ही वयानं लहान आहात, अजाण आहात ना. हो आबासाहेब. मग हे वय शिकायचं वय आहे, अनेक गोष्टी समजून घ्यायचं वय आहे. जी. बसा. हे पहा, आपण जेव्हा एखादा मुलूक बदलतो तेव्हा भाषा बदलते, रीतिरिवाज बदलतात, अन्नपाणी बदलतं हो. तसंच जेव्हा तुम्ही पुण्यात होतात तेव्हा तुम्ही जहागीरदार पुत्र होतात. तिथले लोक तुम्हाला शिवबा राजे म्हणून ओळखत. कदाचित तुम्ही समोर आल्यानंतर ते तुम्हाला मुजराही करत असतील. तसंच इथे आता आपल्याला कुर्निसात करायचा आहे तो ह्या बादशहाला. हा ह्या सल्तनतीचा बादशाह आहे. आपण कितीही नाही म्हटलं तरी हे आपल्याला मान्य करावंच लागेल. ही सल्तनत त्याची आहे, तो इथला बादशाह आहे, हा त्याचा दरबार आहे. आणि शिवबा, दरबार म्हटलं की दरबारी रीतिरिवाज हे आलेच, त्यात गैर काय? अहो, आम्ही देखील कुर्निश बजावणार आहोत. आम्हीच काय शिवबा, तर अनेक मोठमोठे अमीर, उमराव, राजे देखील कुर्निश बजावणार आहेत. एका क्षणाचा प्रसंग येतो आणि त्याच्या विरोधात इतकं ताठ उभं राहणं हे बरोबर नाही. आबासाहेब, तुम्ही म्हणताय ते योग्यच आहे, पण कुर्निश केल्याने आपल्या स्वाभिमानास छिद्र पडतं. काय बोलता आहात शिवबा? कसं छिद्र पडेल? शिवबा, स्वाभिमान जरूर असावा, पण बाळा, तो इतकाही कुरवाळत बसू नये कधी. आबासाहेब, आम्हाला एकच सांगा, आपली तलवार आपल्या स्वाभिमानाहून तर मोठी नाही ना? नाही. पण तरीही ती आपण म्यानात ठेवतो. म्यान हे लाकडाचं असतं, पण आतून त्यास मौसूद चंदनाचा गिलावा असतो. एका लहानशा चिरीत कस्तुरी भरून ठेवलेली असते. खालून ते टोक अबदार राहावं म्हणून रेशमाची मखमली गादीही असते. एवढं तलवारीसाठी का करतात? का काळजी घेता? का? कारण तलवारीच्या धारेच्या स्वाभिमानास खाण पडू नये म्हणून. मग जर आपण तलवारीच्या धारेस एवढे जपतो तर मग स्वाभिमानास का जपू नये? त्याच्या सुरक्षिततेसाठी म्यान करू नये? इशारतीची दुसरी तोफ झाली. शिवबा, निघायला हवं, उशीर नको व्हायला. आई जगदंबे, सगळं व्यवस्थित होऊ देत. शिवबा इच्छा नसतानाही दरबारात जाणार आहेत. आदाब रानी साहिबा. रानी साहिबा, राजा साहब तैयार हुए कि नहीं? हो. खासाहेब, बसा ना. बैठने को वक्त नहीं है, बस आप मुझे बता दीजिए कि राजा साहब तैयार हुए कि नहीं. हो, तयार झालेत, येतीलच इतक्यात. दरबार का वक्त हो चुका है, सोचा खुद जाकर देख लूं. राजा साहब को कुछ परेशानी हो तो खुद मदद कर लूं. कसली परेशानी? आणि तुम्ही आराम का फरमावत नाही? रणदुल्ला खान साहेब, आपण आणि असे बेवक्तला? काही गडबड तर नाही ना? गड़बड़ नहीं, थोड़ी फिक्र हो रही है बस. कसली फिक्र? अब कुछ खास नहीं. चलिए हम साथ चलते हैं. हे पहा, आमचे दोनही शेर तयार आहेत. चला शिवराजे, आपल्याला उशीर होईल म्हणून रणदुल्ला खान साहेब जातीने हजर आहेत. या. जी, चला. चलिए. राजा साहब, शिवाजी राजे पहली बार दरबार जा रहे हैं, तो दरबार के रस्म और रिवाज, शाही आदाब उनको सिखाई है ना?
मैं भी क्या बेमतलब के सवाल कर रहा हूँ। आपके बेटे हैं तो सब जानते ही होंगे। दरबार शुरू होगा, चलिए हम जाते हैं। होशियार, निगाह रखो, जिले सुभानी, बादशाह दक्खिन, बादशाह सलामत, मोहम्मद आदिल शाह पधार रहे हैं। बादशाह सलामत, कनकगिरी के उमराव साजिद खान की तरफ से आपको ये शाही नजराना। आलीजा, वेल्लूर के राजा वेंकटपति की तरफ से आपके लिए हीरे का हार और जेवरात। काय करतील शिवबा? कसे वागतील? रणदुल्ला खान साहेब स्वतःहून भेटायला आले होते. दरबारातील अदब समजावून सांगत होते. याचा अर्थ त्यांना काही सुचवायचं तर नसेल ना? शिवबा, आम्ही इथे आमच्या आबासाहेबांना भेटायला आलो, त्या बादशहाला मुजरा करायला नाही. आदिलशाही दरबाराचा अपमान बादशहाला सहन होणार नाही. जावं तर लागेलच शिवबा. आम्हाला ते शक्य होणार नाही. लग्न झालं पण विघ्न काय कमी आहे का? लवकरच या लेकराच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळणार आहे. आदिलशाही के सूरमा सरदार फर्जंद शाहजी राजे पधार रहे हैं. बादशहाच्या फौजा किंवा दुरून धुळीचे लोट येताना दिसले ना की माणसं बेहाय धावायची. मग दुरून कुठून तरी आपलं गाव जळताना लपून छपून बघायचं. काही माणसं मेलेली आढळायची तर काही चेंगरलेली. हे मस्तक राजमस्तक ना? फर्जंद शाहजी राजा की तरफ से आलिजा के लिए शाही नजराना। शाहजी राजे,
शाहजी राजे, बच्चे को दरबार में पेश करने के पहले शाही आदत नहीं सिखाई आपने? सिवा बादशाह सलामत को कुर्निसात करो। आई तुळजाभवानी शिवबांच्या पाठीशी राहा. शिवबराजी, बादशाह सलामतानं पूर्णसात करा. सिवा, ये आलमपना है. इस जहां के मालिक, इनको कुर्निसात करो. शिवबा, शाहजी राजे, वजीर आला, शाहजी राजे, बच्चे को दरबार में पेश करने के पहले शाही आदब नहीं सिखाई आपने? ये जहांपना है, इनकी मेहरबानी से आलम दुनिया चलती है. सारे अमीर उमराव इनसे बेपनाह मोहब्बत और अकीदत रखते हैं. उस जहांपना को ये बच्चा, ऊपर वाले शाहजी राजे, इस बच्चे को कुर्निसात करने की सीख नहीं पढ़ाई आपने? सिवा बादशाह सलामत को कुर्निसात करो. शाहजी राजे, यह दरबार की बेइज्जती है, इसे बर्दाश्त नहीं किया जा सकता. वजीर आला, बेअदबी जरूर झाली, पण सबुरीनं. अलीजा, शाहजी राजे, मुस्तफा खान, अगर दूसरा और कोई इनके जगह पे होता तो सजाए मौत पाता. गर्दन काट दी जाती यहीं के यहीं. लेकिन ये तो छोटा बच्चा है, नादान. इसका क्या गुनाह है? इसे पहले तमीज से पेश आना सिखाओ, दरबारी रस्मो रिवाज सिखाओ. शाहजी राजे, आप तो हमारे फर्जंद हैं, आपसे हमें ये उम्मीद नहीं थी. असली गुनाहगार कोई है तो वो आप है शाहजी राजे. इतनी सी भी सीख नहीं दिला पाए अपने बेटे को. ले जाओ इसे हमारी नजरों के सामने से. आबासाहेब, माफ करा आम्हाला, पण आम्ही या अशा सुलतानांपुढे कधीच झुकणार नाही. या अशा बादशाह पुढे वागणं म्हणजे अन्याय अत्याचारास मान्यता देणं. या अशा बादशाह पुढे नमणं म्हणजे गुलामगिरीस होकार भरणं. नाही आबासाहेब, नाही. एक वेळ आमचा प्राण गेला तरी बेहत्तर, पण आम्ही इथं मुजरा करणार नाही. आमचा मुजरा एक तुम्हाला, दुसरा आमच्या आऊसाहेबांना आणि तिसरा तुळजा भवानी शंभू महादेवाला.
आमच्या मुलाकडून अजाणतेपणानं जो गुन्हा झालाय त्याबद्दल त्यांच्या वतीनं आम्ही माफी मागतो पातशाह. अलीजा, लेकिन ये गुनाह तो माफी के लायक है ही नहीं. मैं फिर से दोहरा रहा हूं, आप कड़ी से कड़ी सजा, सजाए मौत फरमाइए. ऐसे गुनाह के लिए नजीम खान को भी सजाए मौत दी गई थी. वहिनी साहेब, वहिनी साहेब, ताज्जुब ताज्जुब. अहो हे म्हणजे भलतंच घडलं. आता हे केवढ्यात पडणार आहे ते महादेवालाच ठाऊक. काय झालं? काय झालं? अहो तहलका उडाला, तहलका. शिवाजी राजांनी पातशाला कुर्निश बजावलीच नाही. पातशाकडे डोळं फाडून बघत होते. मग महाराज? महाराज आहेत, पण आता त्यांनाच निस्तरावं लागणार. आता मागच्याच महिन्यात असाच प्रसंग घडला. याच दरबारात कुतुबशाही सरदार नजीम खानचं डोकं मारलं. खरं तर आपल्याच महाराजांनी त्याचा पराभव करून आदिलशाह समोर उभं केलं होतं, पण त्याने कुर्निश बजावलीच नाही. वहिनी साहेब, कुर्निशात न बजावणं म्हणजे तख्ताचा अपमान. मग काय, बादशाहनं इशारा देतात मुस्तफा खाननं शमशेर चालवून नजीम खानचं सर धडावेगळं केलं. सर धडा वेगळं केलं? हो, आता करणारच ना. त्यांनी पातशाला कुर्निशात केला नाही. आता पातशाला कुर्निशात तर सगळी दुनिया करते. आता आपले राजे इतके मोठे असून सुद्धा ते कुर्निशात करतात, तर हा कोण आला? आता 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 झुकावं तर लागणार, तरच पातशाचा गुस्सा कमी होईल. ढाकल्याव साहेब. सुनबाई या, आम्ही तुम्हाला बोलावणं पाठवणारच होतो. बरं झालं आलं. अगं बाई, हे काय? केवढ्या साड्या आणि दागिने तर किती आहेत. हो ना, बघा. मोरमाळ, वज्र टिक्का, अय्या मुगमाही आहे आणि सोन्याचा कमरपट्टाही. मेखला आणि बाजूबंद तर किती छान आहेत. हो ना, बघा पाटल्या आहेत, मेखला आहे, बाजूबंद, मंगळसूत्र, मणिबंध. बघा ना. ढाकल्या साहेब, एवढं सगळं? अहो एवढंच नाही, शालू, पैठण्या, इरकल. बघा ना किती या पैठण्या, शालू. आणि पदरी किती छान आहे. आवडलं तुम्हाला? हो, पण हे सगळं कुणासाठी? अहो तुमच्यासाठी. आमच्यासाठी? हो सुनबाई, हे सगळे दागिने तुमच्या लग्नासाठी केले होते, पण ऐनवेळी येणं जमलंच नाही. आमचा अगदी हिरमोड झाला. हो ना, अगदी निरखून पारखून घेतले होते दागिने, खास तुमच्यासाठी घडवले होते. पण बघा ना, येणं जमलंच नाही. हे सगळे दागिने घालून तुम्हाला मांडवात आणायचं होतं, पण जमलंच नाही. आमचा विरस झाला. खूप खूप वाईट वाटलं. पण आता असं करा, तुम्हाला आवडेल तो शालू घ्या, नेसा, हे दागिने घाला आणि आमच्या समोर या. हो, पण धाकट्या मातोश्री, एवढे दागिने आणि शालू बघून आमची उजवी पापणी फडफडतीये हे आम्ही विसरूनच गेलो. उजवी पापणी फडफडतीये? हो, आमच्या मातोश्री म्हणायच्या पापणी फडफडली की त्याला सोनं लावावं. आम्ही तेही केलं, पण तरी पापणी फडफडतीये. कधीपासून? उठल्यापासून. रे देवा, अहो उजवी पापणी फडफडणं चांगलं नाही. अपशकुनच हा. अपशकुन म्हणजे अपशकुन नाही, पण तसंच काहीसं.
सुनबाई, महाराज, शिवबा, अक्कासाहेब हे सगळे विजापुरात काही अघटित तर घडलं नसेल ना? नाही नाही, असं काही घडणार नाही. आई जगदंबा, बादशाह, आपण मोम दिल आहात. बच्चा नासमज आहे. त्यांचं लहान वय लक्षात घेता त्यांना माफी द्यावी. आता मोठ्यांनीच जर लहानांच्या चुकीवर पांघरून नाही घातलं तर कसं चालेल? आणि नजीम खान हा आपला दुश्मन होता, उन्मत्त झाला होता. त्यांना आम्हीच पकडून आणलं होतं आणि त्यासाठी आम्ही आमच्या लेकराच्या लग्नाला देखील गेलो नव्हतो. त्यामुळे बादशाह, एका आजाण लेकराची आणि त्या नजीम खानची तुलना करणं योग्य ठरणार नाही. जिल्ले सुबानी, आपण मोठ्या मनानं आमच्या लेकराला माफी द्यावी. ये सिर्फ बादशाह की नहीं, आदिल शाही सल्तनत के तख्त की बेइज्जती है. आम्ही देखील या तख्ताला मानतो. आम्ही या तख्ताचे चाकर आहोत. त्या तख्ताचा अपमान तो आमचाही अपमान. गेली कित्येक वर्ष आम्ही बादशाह सलामतांच्या खिदमतीत आहोत आणि म्हणून आम्ही आमच्या लेकरापासून दूर होतो. बादशाह, त्यामुळे आम्ही त्यांना हे शाही रीतिरिवाज शिकवू शकलो नाहीत. कुसूर आमचा आहे. त्यामुळे जर सजा द्यायचीच असेल तर ती त्यांना नाही, आम्हाला फरमावी. आप तो कसूरवार है ही, लेकिन उससे भी बड़ा कसूरवार है आपका बेटा सीवा. बादशाह ने अगर रहमदिल होकर मुआफ भी किया तो ये गलत रिवाज हो जाएगा. बादशाह, शिवबांना खरंच रीतिरिवाज ठाऊक नाहीत. आमचे मोठे पुत्र संभाजी, त्यांना सारे रीतिरिवाज ठाऊक आहेत. वाकबगार आहेत ते. त्यांनी कुठे कुर्निष्ठ आहे. पण बादशाह, ज्यांनी उभ्या आयुष्यात पहिल्यांदा ह्या शाही दरबारात पाऊल ठेवलंय त्यांना कुसूरवार ठरवणं हा इन्साफ होणार नाही. विजापुरात पाऊल टाकल्यापासून दिसणारे उंच उंच महाल, मिनारे, बुलंद बुरुज पाहून ते भारावून गेलेत. आम्हाला तर असं वाटतं की ह्या शाही दरबाराची श्रीमंती, भव्यता, हा साराच माहोल पाहून ते बिचारे बुजून गेलेत. या अशा लेकराला माफी दिल्यानं बादशाह सलामत काही लहान होणार नाही, उलट मोठेच ठरतील. आपली कीर्ती दिगंत वाढेल. अलीजा, हम सबने देखा था वो कैसा नजर उठा के देख रहा था. नहीं बादशाह, उनकी आंखें चौंधी गई थी. अलीजा, मैं फिर से दोहरा रहा हूं, आप उसे माफ ना कीजिए. कड़ी से कड़ी सजा दीजिए, सख्ती से पेश आइए. दरबार बर्खास्त किया जाता है. तखलिया. हुजूर, आपके लिए तोहफा. अरे चल, कुठे चालली? पहले हुजूर की सेवा कर, बहुत मेवा मिलेगा तुझे. तुझ्या आया बहिणीसने आणून सोड त्याच्याकडं. फाल्गुन, हाथ नहीं उठाते. हुस्न के परी पर हाथ नहीं उठाते.
तेज है, हसीन है, कमसीन है. ए अंगाला हात लावायचं काम नाही. कौन रोकेगा? मैं लगाऊंगा. कौन रोकेगा? हाँ? जिजाबाई राणी साहेब. त्यांची समजलं ना तर तुला सोडणार नाही याचा विचार कर. ए, जीजाबाई का नाम मत लेना. घेणार आणि तुझं नाव सांगणार. ए! ए! ए, काफर लड़की, क्या जीजाबाई जीजाबाई कर रही है? कान खोल के सुन ले. गई, मर गई तेरी जीजाबाई. आदिल शाह बादशाह ने जीजाबाई के उसके मनुष्य बेटे शिवा के टुकड़े टुकड़े करके चील कौवों को खिलाया होगा. अब यहाँ पर हमारा कारोबार होगा, इसमें अमीन का कारोबार होगा. फिर से लोग रोएंगे, कांप उठेगी ये जमीन, सब तरफ हमारा खौफ होगा. आओ, चलिए आओ, हमारी बाहों में आओ. आओ, आओ, आओ. हे बघ चांडाळा, अपुरूसाठी मरणारी मी मावळातली पोर. मी मरते पण माझं आयुष्य मी जिजाबाई राणी साहेबांनी देऊन मरते. राणी साहेब, शिवबाराजांनी बादशाला मुजरा केला नाही. समजा दरबार आवाज झाला या. अख्ख्या विजापूरने तर तोंडात बोट घातली या. ठीक आहे, या तुम्ही. आई तुळजाभवानी शिवबांच्या पाठीशी राहा. राणी साहेब, शिवबाराजे येतात. शिवबा. हो साहेब. हो, किती घाम आलाय तुम्हाला. बसा. शिवबा, आम्ही तुमची वाटच पाहत होतो. तुम्ही कधी येताय आणि आम्ही तुम्हाला कधी पाहतो असं झालं होतं आम्हाला. अहो साहेब, आम्ही तुम्ही केलेल्या कृतीमुळे विजापूरच्या मस्तवाल भुईकोटात सुरुंग लागलाय. गल्ली बोळात थपडा बसले. सरदारांचे झाणकन झांज उतरली. ही तेवढी सोपी गोष्ट नव्हती, पण आम्हाला काळजी वाटत होती ती वेगळ्याच गोष्टीची. तुम्हाला पाहिलं आणि आमच्या जीवात जीव आला. हाय. अहो साहेब, ये आपने क्या कर दिया राजा साहब? ऐसा नहीं होना चाहिए था. आम्ही काय केलं रणदुल्ला खां साहेब? ये तो आपका ही किया हुआ है सब. आपको पता था शिवबा को दरबार के रस्म रिवाज पता नहीं, फिर भी आप शिवबा को दरबार लेकर आए. ये आपकी गलती नहीं है. हमने तो आपको वक्त पर खबरदार भी किया था. फरमानात शिवबाराजेंचं नाव लिहिलं गेलं होतं म्हणून त्यांना घेऊन यावं लागलं. तो फिर समझा बुझा कर लाते ना.
आपको अच्छी तरह से मालूम है आदिल शाह कैसे हैं। आदिल शाह से ज्यादा खतरनाक मुस्तफा खान है। बाजी खोर पड़े मंबाजी भोसले, आपके दुश्मनों को तो सिर्फ मौके का इंतजार होता है। यहाँ बात का बवंडर करने में वक्त नहीं लगता। पण आम्ही तर आदिलशाहची माफी देखील मागितली, आता आणखीन काय करायला हवं? आणि रणदुल्ला खान साहेब त्यांनी देखील माफ केलंय ना आम्हाला। ये आपने कैसे सोच लिया? सजा फरमावली नाही, आता आलंच सारं। ये सब ऊपरी दिखावा है राजा साहब। ये सब शहंशाह, बादशाह, पातशाह सभी जहरीले सांप की तरह होते हैं। सब कुछ याद रखते हैं, भूलते नहीं, वक्त आने पर काटते हैं। राजा साहब, कुर्निसात करने से इनकार करना ये बगावत की निशानी मानी जाती है। और ये जरूरत किसी बड़े सरदार ने नहीं बल्कि बच्चे ने की है, वो भी बड़े दरबार में सभी के सामने। घाव बहुत गहरा है, सीधा कलेजे में जा लगा है, और इसलिए शिवाजी राजे को खतरा हो सकता है। मुझे तो इसी बात की फिक्र लगी है आज। खान साहेब, राजा साहब, हो सके तो आप बीजापुर छोड़कर जल्दी बंगलुरु चले जाएं। शुभा की हिफाजत चाहते हो तो इतना जरूर कीजिए राजा साहब। अलीजा, आपने उस सिवा को जाने कैसे दिया? वही अच्छा मौका था उसे खत्म करने का। दिल तो हमारा भी कह रहा था कि यही फैसला सुना दो मुस्तफा खान, लेकिन शाहजी राजे ने भरे दरबार में हमसे मुआफी मांग ली। तो क्या हुआ? फर्जंद है वो हमारे वजीर सल्तनत, उनकी मुआफी हम नजरअंदाज नहीं कर सकते। मुआफी मांगना, बेअदबी करना, ये चाल है, चाल। पता है शाहजी को, तभी तो उसने ये जुर्रत अपने बेटे से करवाई। बाप बेटे पहले से ही तय करके आए थे, तुम गुनाह करो मैं संभाल लूंगा। इतने दिन हमने उसकी बेइज्जती की, लेकिन आज भरे दरबार में सबके सामने उसने आपकी बेइज्जती की। हमारी चालों का सूद समेत जवाब दिया है उसने। और आपने सब सह लिया। वजीर सल्तनत, देखिए एक छोटे बच्चे की इतनी जरूरत कि वो बादशाह के सामने झुकने से मना करे, इतना गुरूर कि वो आपके आंखों में आंखें डालकर देखे, ये सब शाहजी की चाल है, चाल। मैंने तो उसी वक्त अपनी तलवार निकाली थी, बस आपके एक इशारे का इंतजार था, उसी वक्त उस बच्चे का सर जिस्म से अलग हो जाता। और आपने क्या किया? उल्टा मुझे ही रोक दिया। क्यों आलिजा, क्यों? सब्र मुस्तफा खान, सब्र। नहीं आलिजा, मेरे दिल में हसद की आग भड़क उठी है। आलिजा, आप अभी के अभी शाहजी और उसके कबीले को गिरफ्तार करने का हुक्म दीजिए। वजीर सल्तनत, ये हुक्म हम नहीं दे सकते। इतना भी रहमदिल ना बने आलिजा। मुस्तफा खान, ना तो हम रहमदिल थे और ना रहमदिल बनेंगे। इसके पीछे की राजनीति को समझो। अगर हम इस वक्त शाहजी को सजा सुना देते तो उसके वफादार सब बगावत पे उतर आते। एक नायक, वीरभद्र, हनुमप्पा जैसे राजे शाहजी को अभी भी मानते हैं। नहीं नहीं वजीर सल्तनत, एक नादान बच्चे की मासूम हरकत के लिए हम इतनी बड़ी सजा नहीं दे सकते। नहीं आलिजा, वो बच्चा नासमझ नहीं है, उल्टा ज्यादा समझदार है। ये सिर्फ आपको और हमें मालूम है मुस्तफा खान, दुनिया को नहीं। लोग नहीं मानेंगे इस बात को। मतलब शाहजी जिंदा बचेगा? हाँ। त्या विजापूरच्या तख्तावर कोणी मनुष्य नाही, तर जरतारी छका घातलेला मूर्तिमंत पाप बसले असं आम्हाला वाटलं, म्हणून आमचे हात कुर्निश बजावू शकले नाही। चुकलं का आमचं आऊ? आम्हाला विचारा। अहो, पण शिवबांना काय म्हणायचंय ते तरी ऐकून घ्या महाराज। आम्हाला कोणत्याही समर्थनाची गरज नाही, जेवढं झालं तेवढं खूप झालं, भरून पावलो आम्ही। आबासाहेब, इतकं समजावून देखील तुम्ही तुमच्या मनासारखेच वागलात ना शोभा।
मनासारखं वागलो आणि बरोबरही वागलो. काय बरोबर वागलात? पण चुकीचं तरी काय वागलो आबासाहेब? शाही दरबाराची अदब राखली, पण बेअदबही केली नाही. म्हणजे आम्ही जर बादशाही अदब ठेवली असती तर आमच्या आऊसाहेबांची बेअदबी झाली असती, तुमच्या त्यागाची बेअदबी झाली असती आबासाहेब, आणि ती आम्ही कधीच करू शकत नाही, कदापि नाही. वर्षानुवर्ष जे बेअदबीने वागले, लोकांना खोड्यात घालून मारले, बोल दांडे घालून पिछट ठेवले, बापास मुलात ठेवले नाही, भावास भावात ठेवले नाही, देवास देवळात, पिकास शेतात, पाण्यास नदीत आणि सुखास माणसात ठेवले नाही. आदबीचा तमाशा मांडला या मराठी मुलखात. त्यांची बेअदबी कशी होऊ शकते? तुम्ही बादशाहचा अपमान केलाय. पुन्हा शाही दरबारात चला, माफी मागा त्यांची, सलाम कुर्निसात करा त्यांना. अशक्य आबासाहेब. सलाम कुर्निश आमच्याच्याने होणार नाही, कदापि नाही. आम्ही तुम्हाला एकदा काय हजारदा सलाम मुजरा करू, दंडवत घालू, पण त्या बादशाहाला मुळीच नाही. आणि आता तर आम्हाला त्याचा पस्तावाही होत नाही. याचे परिणाम काय होतील? कुर्निशच जर करायला लावायचे होते, पायच जर चाटायला लावायचे होते, तर मग आमच्यावर लहानपणापासूनच स्वतंत्र बाण्याचे संस्कार का केले? आम्ही जेव्हा पहार उपटली तेव्हाच आम्हास ताकीद खलेता देऊन समज द्यायची होती, तेव्हा का कौतुक केले? तुम्ही जे म्हणताय ती बेअदबी तेव्हापासून आबासाहेब. आम्ही ठाम आहोत. एक वेळ गर्दन मारा आमची, पण झुकायला सांगू नका. राणेसाहेब, तातडीनं विजापूर सोडायची तयारी करा. आम्ही सरकारी परवानग्या, निरोपाचे विडे घेऊन येतो. तोपर्यंत पहिली मजल गाठा. सिवा, बादशाह सलामत को कुर्निसात करो. नहीं! अलीजा, अलीजा. मुस्तफा खान, आप ठीक तो हैं? कोई परेशानी? परेशानी है मुस्तफा खान, परेशानी है, बेइज्जती की परेशानी है. गलती हो गई. उस सिवा का भरे दरबार में उसी वक्त कत्ल कर देना चाहिए था, हमने नहीं किया. ये गलती शायद हमारी जिंदगी की सबसे बड़ी गलती साबित हो सकती है. हम अपने आप को इस गलती के लिए कभी मुआफ नहीं कर पाएंगे. अब पछताने से क्या फायदा? मैंने तो भरे दरबार में उसी वक्त अपनी तलवार निकाली थी. अगर आप ना रोकते तो उसी वक्त सिवा के टुकड़े टुकड़े कर देता. गुस्ताखी मुआफ आलीजा, लेकिन आपको तो भरे दरबार में रहमदिल होने का दिखावा करना था. लेकिन यह भी सच है मुस्तफा खान कि हर एक सवाल का जवाब तलवार नहीं होता. लेकिन इस हरकत का जवाब जरूर तलवार है. जो भी है, लेकिन एक बात जाहिर है कि इस छोटे बच्चे में एक बहुत बड़ा शैतान छिपा है.
उसकी आंखों की चिंगारी हमें आग बनकर जला रही थी मुस्तफा खान। उनकी आंखों में हमने बगावत देखी है, वो बगावत जो आगे चलकर हमारी सल्तनत के लिए बहुत बड़ा खतरा साबित हो सकती है। इसलिए तो उसे उसी वक्त मारना था। नहीं बिल्कुल नहीं। उसका कत्ल करने से ये लौ बुझती नहीं मुस्तफा खान, बल्कि भड़क उठती। भड़क उठती हर एक मराठा सरदार के दिल में, जहन में। बदकिस्मती से शिवा के बर्ताव के कारण हर एक को आजादी का एहसास हुआ है। इसीलिए तो सारे मराठा सरदार उस शिवा को अपने घर में बुला बुला कर उसकी मेहमान नवाजी कर रहे हैं। सारे लोग, नौजवान उसका जय जयकार कर रहे हैं। हे काय नागप्पा, अहो हे तर शाही स्वागत केलं। आता बादशाहीचं कंबरड मोडून आलेल्यांचं शाही स्वागत झालं पाहिजे ना महाराज। महाराज, अभिमान वाटला। अजून एक इच्छा आहे, शिवाजी राजांना मुजरा करू द्या। आम्हाला मुजरा? पण तुम्ही तर वडीलधारे आहात. वडीलधार फक्त नावाला, आज तर आम्ही फक्त झुकत आलो, पण तुम्ही मात्र झुकला नाही। धन्य तुम्ही आणि तुमचे जन्मदात। जो बादशाह मोर कुर्निसात करायला झुकला नाही, त्याला आमचा मानाचा मुजरा। अहो काका, धन्य झालो। या घरात या, तुमचं पाय आमच्या घरला लागलं, आमचं पांगच पिटलं। राणीसाहेब, तुम्ही थोडा आराम करा, मग देवीच्या दर्शनाला जाऊ। आमच्या आरबटी गावची ग्रामदेवता आहे ती। अरबट्टी म्हणजे इथे गरम पाण्याची कुंड आहेत ना, तेच नाही गाव? वय, देवीच्या देवळापासून अर्धा कोसावर आहे ते कुंड। असं करा, तुम्ही स्वयंपाकाचं बघा, आम्ही दर्शनाला जातो, म्हणजे देवीचं दर्शनही होईल आणि कुंडही बघता येतील। जगदंब जगदंब जगदम जगदम। आऊसाहेब, काय मागितलं तुम्ही देवीकडे? आम्ही आमच्यासाठी नाही मागितली, तर मराठी मुलखातील सर्व स्त्रियांसाठी आम्ही मागितली। काय? हिम्मत, परिस्थितीवर मात करायची हिम्मत, दुष्टांविरुद्ध लढण्याचं बळ मागितलं, गोरगरीब स्त्रियांच्या चेहऱ्यावर हसू मागितलं, तिच्या संसारात तिला सुख समाधान मिळू दे हे मागितलं, आणि या वाटेवरून चालताना तिच्या पायाला साधा काटाही टोचू नये असं वरदान मागितलं।
रावसाहेब, आम्ही खूप भाग्यवान आहोत. असं का म्हणताय तुम्ही? आम्ही तुमच्या पोटी जन्माला आलो त्याबद्दल म्हणतोय. आपण आमच्या मातोश्री आहात याचा आम्हाला फार आनंद होतो. लोक तर तुम्ही त्यांच्यावर कृपा दृष्टी ठेवावी म्हणून अगतिक होतात, पण इथं मात्र आमच्या मस्तकावर तुमची कृपा दृष्टी नेहमीच असते. लोक तुमच्या दर्शनासाठी तिष्ठत असतात, पण इथं आमच्या डोळ्यांसमोरच तुम्ही सदैव असता. शिवबा हो, असं काहीच नसतं. कसं नसतं? काही वेळापूर्वी पाहिलं ना ते सरदार नागप्पा काय म्हणाले? तुमच्या रूपाने त्यांच्या घरात देवीच आली असं म्हणाले? हो तर. शिवबा, लोक त्यांच्या आनंदासाठी असं म्हणतात, पण खरं असं काहीच नसतं. नाही, तसंच आहे. आम्हाला या देवीच्या मूर्तीत तुम्ही दिसताय आणि तुमच्यात ही देवी दिसते. शिवबा, फक्त आमच्यातच नाही तर प्रत्येक स्त्रीमध्ये देवी दिसायला पाहिजे. मग ती स्त्री आपली आई असो, आपली बहीण असो, पत्नी असो, भावजय असो, आपल्या गावातली ओळखीची अनोळखी स्त्री असो, तिचा कधीही अवमान करू नये, अपमान करू नये, स्वतः करू नये आणि दुसऱ्याला करू देऊ नये. ज्या ठिकाणी स्त्रीवर अत्याचार होतो, तिची निर्भत्सना होते, ते घर, ते राज्य, ते साम्राज्य सर्व काही लयाला जाते. स्त्रीवर अत्याचार करणं म्हणजे शिवबा तिचं मांगल्य झुगारणं. स्त्रीवर अन्याय करणं म्हणजे तिचं वात्सल्य पायदळीत उडवणं. एकीकडे आपण स्त्रीची दुर्गा देवी म्हणून पूजा करतो, तर दुसरीकडे स्त्री दिसतात डोळ्यात विखार उत्पन्न होतो. ह्याला पाप म्हणतात. आम्ही तसं कधीच होऊ देणार नाही आऊसाहेब. लक्षात ठेवा शिवबा, स्त्रीचं मांगल्यच आपल्याला वैभवाकडे घेऊन जातं. स्त्रीचा सन्मानच आपल्याला कर्तव्यपूर्तीच्या शिखरावर नेऊन ठेवतो. तिच्या एकटीचं असणं म्हणजे हजारो पक्ष्यांचा किलबिलाट. तिचं असणं म्हणजे ममतेचे झोपाळे. तिचं हसणं म्हणजे सुखाची ग्वाही. ती दुर्गा आहे, ती बुद्धी आहे, ती भावना आहे, ती गती आहे, ती रचना आहे, ती आभा आहे, ती मनुष्यरूपी गलबतास किनारा आहे, ती फळ आहे, ती नदी आहे, ती आपल्या संस्कृतीचा ध्वज आहे. आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये या स्त्री शक्तीची आराधना केली जाते. खरंच हो शिवबा, स्त्रीचं प्रत्येक रूप सुंदर आहे, विलोभनीय आहे, आणि म्हणूनच स्त्री शक्तीचा सन्मान केला जातो. आपली जी सुंदर संस्कृती आहे ती केवळ तिच्या असण्यामुळे, तिच्या रुजण्यामुळे, तिच्या अंकुरण्यामुळे. शिवबा, परस्त्री माते समान, पराविया नारी रखुमाई समान. परस्त्रीमध्ये जर रखुमाई शोधली ना तर कैवल्याचं चांदणं आपल्या ओंजळीत असेल. शिवबा, हे ध्यानात ठेवा. जरूर रावसाहेब. चला, आपल्याला गरम पाण्याची कुंडही बघायची आहेत ना? हो. निघूया. सोडा मला, सोडा. घाबरू नकोस, आम्ही आहोत. हो, आम्ही आहोत वाले.
आम्ही पण आहोत, पण आम्ही या गावचे आहोत. थोडा चंद्रावाला द्या आमच्या ताब्यात. जरूर देऊ, पण तुम्ही तिच्या मागे का लागलात हे तरी आम्हाला सांगा. या चंद्रावाच्या केसात देवीची जट निघाली आहे. देवीची जट आहे ना, म्हणजे ती देवीची झाली. आता तिचं देवीशी लगीन करून तिला देवीला व्हायचं आहे. देवीला व्हायचंय म्हणजे? म्हणजे तिला तिच्या घरी राहता येणार नाही. तिला रोज 5 घरं भिक्षा मागून खायचं आणि देवळातच झोपायचं. देवीची सेवा करायची. मोठी पुण्यवंत आहे पोरगी. देवीने सेवेसाठी निवडला आहे तिला. द्या तिला. आम्ही देणार नाही. आणि आम्ही घेतल्याशिवाय जाणार नाही. काहीही झालं तरी या मुलीला आम्ही तुमच्या ताब्यात देणार नाही. देवीच्या कामात डवळाडवळ करू नका. आता देवीचा कोप होईल आणि गाव अडचणीत येईल. आता तिच्यावर अधिकार देवीचा, कारण तिला जट आली आहे. म्हणजे एका जटेसाठी तुम्ही तिला घराबाहेर काढणार, तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणार, तिच्या अब्रूचे लचके तोडत राहणार. आता बाकीचं काय बी बोलू नका. चंद्रावाला ताब्यात द्या. सोडा तिला. देवीच्या गरम पाण्याच्या कुंडात तिला आंघोळ घालून लग्न लावायचं आहे. समधी तयारी झाली आहे. पुजारी अंतरपाठ धरून पण तयार आहे. चंद्रवा चल. या जटेमुळे तुम्ही तिचं देवीशी लग्न लावणार होतात ना? ही घ्या जट आणि सांगा देवीला ही मुलगी लग्न करणार नाही म्हणून. तुम्ही हे चुकीचं केलंय. आता आम्ही तुम्हाला सोडणार नाही. खबरदार कोण पुढे आला तर इथंच देवीच्या दारात रक्ताचा सडा पडेल. चला निघा. आम्ही जातो, पण तयारी नाही तो माघारी. बघू गावातनं कसं बाहेर जाता येते. सरकार, सरकार, अहो गावाला वाचवा. सरकार, जगबुडी होणार, गावावर संकट येणार. काय झालं गुंडप्पा? हे बघा, जट कापली चंद्रवाची त्या गावात घुसलेल्या बाईने. आता कोप झाला तर कोण जबाबदार राहील याला? सांगा, तुम्ही सांगा, कोण जबाबदार राहील? अरे हळू बोल गुंडप्पा. आज वाड्यात विश्रांतीसाठी शहाजी राजा आलात. तुम्ही उद्या या बरं. तुमचं काय असेल ते मिटून टाकू. बघा, म्हणजे यांना गावाची काळजी नाही. गावावर संकट येऊ दे, देवी यायचा कोप होऊ दे, असंच ना सरकार? आम्हाला आत्ताच्या आत्ता न्याय पाहिजे. काय झालं नागप्पा? महाराज, तुम्ही कशाला आलात बाहेर? आमच्यासाठी गावकऱ्यांना नाराज करू नका. त्यांचं काय म्हणणं आहे ऐकून तरी घ्या. महाराज, माफी असू द्या, पण आमचं गाराणं ऐका ना. तुम्हीच न्याय करा. आम्ही? वय वय तुम्हीच. तुमची ख्याती आम्ही ऐकून आहोत. ठीक, तुमच्यावर अन्याय होऊन देणार नाही. नक्की. बास, हेच पाहिजे होतं महाराज. बघा, त्या बाईनं लय वाईट केलं. जट कापली, म्हणजे येणाऱ्या देवीचं दार धरलं. तुम्हीच न्याय निवाडा करा. निवाड्यासाठी त्या बाईला आणि सगळ्याच संबंधित लोकांना आमच्या समोर घेऊन या. थोड्याच वेळात जाब घेऊन निवाडा करू आम्ही. आम्हाला धर्मातली लुडबुड खपत नाही. चंद्राबा, बाळा 2 घास खाऊन घे. मला नको, मला खायला नको. फक्त माझी यातनं सुटका करा. तो गुंडप्पा
लई वंगाळ माणूस आहे. तू त्याची काळजी करू नकोस, आम्ही आहोत. पण तुम्ही कोण, कुठलं? मी तर तुम्हाच निवळकत बी नाही. आणि तुम्ही काय 2 दिवसाचं पाहुणं. तुमच्या माघारी तो गुंडप्पा मला सोडणार नाही. ते माझं लगीन देवीशी लावतील आणि मला. अगं पण तुझ्या घरचे कुठे आहेत? ते ह्या सगळ्याला विरोध कसा करत नाहीयेत? माझा बाप लढाईत पांगळा झालाय, त्याला चालता येत नाही. आई काबाड कष्ट करते, ती पण पांथरीनं आजारीच असते. बाकी कोण नाही मला. मी आई बरोबर शेतावर कामाला जाते. पण गुंडप्पा माझ्यावर नजर ठेवून असतो. एकटं दुखतं बघून रस्त्यात अडवतो. मी त्यासनी दाद दिली नाही म्हणून त्यानं देवीच्या पुजाराला हाताला घेऊन हा डाव केलाय. पण मग केसात जट कशी आली? त्या पुजाऱ्यानं एका भक्तिनीकडून डोक्यात वडाच्या चिकाचा थेंब टाकलाय. त्याचाच हा गुंता झालाय. हे खरं आहे? हा बघ, देवीची आण घेऊन सांगते हे खरं आहे. म्हणतो तू माझी झाली नाहीस तर अख्ख्या गावाची करीत. असं एवढी हिंमत? त्या देवीच्या आडून तिच्याच मुलीबाळींची विटंबना, त्या देवीचं नाव घेऊन तिच्या रूपाची छळवणूक, त्या देवीच्या पदरा आडून तिच्याच पोरींना असं फसवलं जातंय. हे आम्ही होऊ देणार नाही. ज्या देवीच्या नावाने हा अन्याय होतोय त्या देवीच्या साक्षीनंच आम्ही या राक्षसांना संपवू एवढं हमखास. तू निर्धास्त राहा पोरी. आईचा येळकोट बोल बोल. अरे माझी वस्तू कुठं आहे? कुठं आहे माझी वस्तू? आणा कुकू लावा तिला. मळवट भरा रे, मळवट भरा. नाहीतर 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 काय आई? अरे म्या गावात महामारी आनंद, महामारी आनंद र. हा घेऊन या लवकर आणतो. शहाजीराजांच्या कानावर पण ही तक्रार घातली आणि त्यांनी वचन दिले. आई आता वारं सोडा, झाडाचा हाल करू नका, द्या मान देवीला. अरे नुसत्या पाया नको पडा, देवीनं काय सांगितलंय ते बघा. आता आपण चंद्रवाला घेऊनच येऊ देवीच्या पायाशी. परती बाई तलवार घेऊन उभी आहे. घाबरायचं नाही. आता देवीनं काय इशारा दिला माहितीये ना? जर कोप झाला तर अख्खं गावचं गाव जाईल आपलं. आता थांबायला नको. चंद्रवाला कुठे दळवून ठेवलंय त्या बाईने, पहिलं ते शोधून काढू. ए चला र. चंद्रवा हातातून जाता कामा नाही जाणार. दोघांनी वाटून खायची गोष्ट आहे.